राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कायदा, कारवाई, विकास आणि इतिहास, कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न. पाहत रहा झंझावात न्यूज, सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ. पोलादपूर तालुक्यातील वडघर येथे अनुसया कोंडीराम आमले यांच्या अंत्यविधीवेळी अग्नी देताना धुरामुळे झाडावर असले मधमाशांचे मोहोळ उठले आणि मधमाशांनी अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांवर हल्ला केला. यामध्ये साधारणतः 25 ते 30 लोक जखमी झाले आहेत. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात या ठिकाणी जास्त प्रमाणात जखमी झालेल्या 4 ग्रामस्थांना भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख निलेश आहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, शेकाप पदाधिकारी चंद्रकांत सणस, सचिन कदम, शंकर बांदल, शिवाजी उत्तेकर इत्यादींनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे धाव घेतली. तर जाणून घेऊया जखमींकडून सविस्तर वृत्तांत. गावामध्ये एक मैत झालं आणि त्या मैत्या निमित्ताने आम्ही आगीन लावली आणि बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर ते मधमाशा अशा अंगावरून सुटल्यात ना, बेफान झाले. म्हणून लोकांनी इथनं पुढं सावधगिरी असं राहावं की आजूबाजूला जर स्मशानामध्ये जर झाड मोठं जर असेल तर त्याची तपासणी करावी ग्रामस्थ लोकांनी. कारण की तो धूर गेल्यानंतर ते उठलं, मधमाशा उठल्या आणि आम्हाला ग्रामस्थ लोकांना सर्वांना त्यांनी एकदम अगदी हैराण काय लोकांची परिस्थिती डाऊन, पुन्हा काय होते. तर इथनं पुढं स्मशानामध्ये ज्यांची मोठमोठी झाडं असतील त्याने आपलं लक्ष लावावं. कारण हे झाडावर होतं, खाण्यात धूर गेला तसं ते पुढं आम्हाला किती लोक जखमी झाली? आता कमीत कमी 50-60 लोक जखमी झाले. आता आम्ही ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूजसह संपादक सचिन मेहता, पोलादपूर, रायगड. कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.